शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर शिवनेरीच्या प्लॉटमध्ये. तूर शिवनेरी 45 अर्लीवाली, गाव सुकळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. इथं काय नाव आपलं? तुकाराम वानखेडे. थोडं मोठ्याच्या सांगा. तुकाराम वानखेडे. हां, तर आता क्षेत्र किती एकर आहे तुमचं हे तुरीचं? 2 एकर. 2 एकर. तूर शिवनेरी 45 अर्ली. तर हिला पहिल्यांदा खत कधी दिलं होतं? पेरता वेळेस होते म्हणजे सोयाबीनसोबतच. सोयाबीन कोणतं दिलं होतं? 10 सेंट. बरं. आणि फवारणीमध्ये काय काय दिलं? तुरीला हो. इमाम ॲक्टिन किती वेळ दिलं? 3 वेळेस इमाम ॲक्टिन दिले हां, आणि 1 वेळेस कोराजन घेतले. म्हणजे कुठल्या अवस्थेपासून? कळी अवस्थेत. कळी अवस्थेपासून. आणि आता याच्यात काही URUB प्रक्रियेमुळे तुमचे फवारणीचे किती हजार वाचले? 5 की 7 हजार वाचले? आता एकेरी जरी म्हणलं तर आपला टॉनिकचा खर्च म्हणलं तर भरपूर आहे ना. हो, टॉनिकचा. बुरशीनाशक टाकायचं काम नाही. नाशक नाही तुम्हाला, बाकी 19 052 टाकायचं काम नाही. खत कोणतीच टाकायची मायक्रोन्यूट्रीची गरज नाही. काही काळजीच आवश्यक. फक्त इमामॅक्टिन फवारलं. बस. आणि आता हे 2 एकर क्षेत्रामध्ये किती अंतरावर तूर पेरली? हे 9 फुटाचं अंतर आहे. 9 फूट. आणि आतमध्ये काय होतं? सोयाबीन बलदेव 47 सुपर. बरं. तर आता या तुरीला एक बियाणं एकरी किती टाकलं तुम्ही? तुरीचं हां, 4 किलो. 4 किलो. तर आता हे किती कट्टे माल झाला तुमचा पूर्ण? मोजले कट्टे? हो. थांबा, पाहू द्या बरं, मोजा बरं, सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 आणि ती 2 29. 29 आणि 15. ते पहा, मोजा बरं. हे 15 कट्टे समजा तुमचे आले. हे 29 कट्टे. हे मोजून दाखवा. पूर्ण 15 आता नाही? हो. मोजा एकदा. 2 3 4 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे 70 किलोचं एक पोतं. हवा फिरल्यामुळे तिकडे काही लावायला लागली मशीन. म्हणजे हो, याच्यात धुड्डा दिसायला आम्हाला. हवेमुळे झाली. हे हवेमुळे आला कचरा. हे हवेमुळे आला. हां, बरं. आता हे 29 आणि हे 15. आता 15 जर म्हणलं तर 70 किलो भरली. 70 75, पण आपण 70 धरू. 7 10 70. 7 क्विंटल, 7 5 35, 3.5 क्विंटल, म्हणजे 10.5 क्विंटल. 10.5 क्विंटल हे. आणि हे साधारणतः आपल्याला इथला जो आहे, तर हे भरेल आपलं साधारणतः 29 नाही का? तर 9 7 63, म्हणजे 6.5 सव्वा 6 क्विंटल, म्हणजे 6 क्विंटल धरा. 6 क्विंटल आणि 20 29 म्हणजे 9 9 7 63 6. आणि याच्यातलं 7 10 70, 7 7 14, 14 आणि 6 21. 21 क्विंटल. 21 आणि ते किती आहे? 15 कट्टी, म्हणजे समजा 10.5 क्विंटल. 10.5 म्हणजे 21 10 31, 31.5. तर अशा प्रकारे यातलं व्यवस्थापन तुम्ही केलेलं आहे. तर हे समजा 2 एकर क्षेत्रामधलं आहे समजा. तिकडे एकरभर चालू आहे ना राहिली. ते एकरभर चालू आहे का? हो, मी तुम्हाला 3 एकरचं दिलं, समजा 12 किलो दिलं. एकरभर जाता काल मशीन उशिरा आल्यामुळं लेट झाली. बरं. तर आता हे 31.5 क्विंटल झालं समजा. तर हे 2 एकरमध्ये, तर म्हणजे आपल्याला 16 2 32, म्हणजे 15.5चा उतार आला समजा. म्हणजे 15 क्विंटल ते 100% 2 एकरमध्ये. 15 2 30. हो, म्हणजे 31.5 क्विंटल. आपण 15 धरायलो. हो. तर आता एकरी 15 16चा उतार येतेच समजा. तर तुम्ही या व्हरायटीपासून म्हणजे समाधानी आहात? चांगली आहे, 1 नंबर आहे. आता यावर्षी हीच व्हरायटी घेसाल का दुसरी? नाही हेच घ्यायची आपल्याला. तूर शिवनेरी 45 अर्लीवाली. तर हिला काही खर्च लागते का? खर्च नाही ना, 0 बजेट असल्यामुळे. हो. आणि सोयाबीन तुम्हाला एकरी किती झालं तर बलदेव 47 सुपर? ते झालं आम्हाला 18-20च्या जवळपास काठी झालं. असं का? नाही, 20 किलो मी तुम्हाला टाका म्हणलं होतं एकरी. पेरलं होतं, पण 20 किलोच एकरी ॲव्हरेज आला. असं का? हो, कारण ते कसं झाड म्हणजे असं गत शेंगा लागतं त्याला. हो, झाड भरपूर लागून गेली का? लागून टोकन पद्धत. हां, टोकन पद्धत. मग बरोबर, टोकन पद्धत. तर आतमध्ये किती ओळी होत्या याच्या आतमध्ये सोयाबीनच्या? म्हणजे आम्ही ते टोकन पद्धतीने केली ती मशीन. हो, पण किती ओळी होत्या? 4 फट्टे, 4 ते काय 5 फट्टे होते. असं का? 5 काय 6? हो, 5च असतील. असं का? 5 1 2 3 4 5 6. 6 ओळी का? 6 6 ओळी. म्हणजे तुम्ही आधी काकऱ्या पाडल्या समजा. काकऱ्या पाडल्या आणि टोकन पद्धत केली. असं का? म्हणजे 1.25 फुटानं. आणि किती अंतरावर बिया किती टाकल्या होत्या? ते 2 3 3 बिया. 3 बिया समजा सरास. सरास किती अंतर घेतलं होतं अंदाजे? एक अर्धा फूट का इथभर? हो, इथीचं धरा. इथीचं 3 बिया. हो. तर एकरी 20 किलो बियाणं टाकलं होतं समजा.
तर उतारा चांगला आला समजा. हो तर या व्हरायटीपासून सोयाबीन बलदेव 47 सुपर आणि तूर शिवनेरी 45 तुम्ही समाधानी आहात. हो सोयाबीनला बी जास्त खर्च नाही आला. सुरुवातीला आम्ही काय 10 सेंटीमीटर पेरलं हां आणि नंतर फवारणीला सुद्धा काय क्लोरिफास हां 30 मिली हा. M45 ची 30 ग्रॅम हां आणि नंतरची फवारणी ते हे प्रोपेक्ट सुपर हां 30 मिली हां आणि M45 30 ग्रॅम. असं का? हो आणि नंतर मग कोराजन वगैरे काही एक कोराजन घेतला होता ना शेवटचा. घेतला होता का? हो, पण बाकी टॉनिक वगैरे काहीच नाही, टाकायचं काम पडलं नाही. काहीच गरज नाही. म्हणजे URB प्रक्रियेमुळे फायदा झाला प्रक्रियेमुळे समजा. फायदा झाला. 5-6 हजार वाचले समजा सोयाबीनचे आणि नाही ना, 5-7 हजार 7 ते 8 हजार 10,000 रुपये सोयाबीन माग आणि तुरी म्हणजे मागं 10,000 दोन्ही आहे. मिळून 10 म्हणजे 5,000 सोयाबीन 5,000 नाही हो, टॉनिकच इतकं महाग आता भेटायला इद्रावे खत हे हो नाही पण तरी तुमचा पंप 10 ते किती 15,000 रुपये धरून चला फवारणीचा फवारणीच्या. हो म्हणजे 2 एकरामध्ये 2 एकरा हो बरोबर आहे 2 एकरामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे 2 एकरामध्ये तुमचे 10-15 हजार रुपये वाचले समजा. ते एकरभर चालू आहे काढणं. हो म्हणजे तुरीचे सोयाबीनचे हो, पुन्हा तूर सोयाबीन 2 एकरचं म्हणजे 15,000. 15,000 वाचले. हो तसं जास्त झाले असतील म्हणजे 5,000 तर आपले याचेच वाचते तर तुरीवर 5,000 सोयाबीनवर. तुम्ही टॉनिकचा हिशोब काढा ना. हो टॉनिक महाग आहे तर भरपूर. तर म्हणजे टाकायचं काम पडलं नाही. बरं आता हे तुरीला जर तुम्ही एकदा खत दिले का दोनदा हिला यावेळेस एकदा दिलं म्हणजे सोयाबीन पेरतानाच का? सोयाबीन पेरताना डबल टाका लागत होतं पण ते मजूर अजून 2-3 वेळ जर टाकलं असतं तर आणखीन वाढला असता. आणि पाणी दिलं असतं तर आणखीन वाढला असता. म्हणजे आता हे पाणी असून तुम्ही दिलं नाही याचं कारण काय? कारण मधात एकदा पाऊस झाला हां आणि पुन्हा आमचं जरासं ते लाईनचा प्रॉब्लेम आला. हो पण नाही पण तरी काय करायला लागत होतं एकदा जर तुम्ही सोयाबीन निघल्यावर खत आणि पाणी जर दिलं असतं तर तुमच्या फांद्या ज्या आहेत हे लांब राहिल्या असत्या आणि ॲव्हरेज अजून वाढला असता. म्हणजे तुम्ही 17-18 क्विंटलपर्यंत गेले असते. आणि शेंडा छाटणी तुम्ही केलीच नाही वाटायला कारण त्या शेंडा छाटणी तेवढी दिसनच मला कुठंच. नाही एक वेळेस केली ना. एक वेळेस केली का? हो, एकच वेळेस. हां म्हणजे येथून हे एवढ्यातून हां. समजा येथून केली होती हो. म्हणजे येथून एकदा केली बाकी नंतर नाही केली पुन्हा कसा मध्ये पाऊसच चालू राहिला. त्याच्यामुळे शेंडा छाटणी केली नाही. नाही केली. मग तुम्ही आता यावर्षी बलदेव 47 सोयाबीन आणि तूर शिवनेरी 45 घेसाल हो चांगल्या प्रकारे ॲव्हरेज आहे तेच घ्यायचं आपलं पुढे. असं का? म्हणजे तुम्ही समाधानी या. आता तिकडे एकरभर चालू आहे ना, ते दाखवा ना कॅमेऱ्यामध्ये. हो हो तिकडे जाऊच ना आपण आता ते अंतर तेवढ्या दूरचं आवाजामुळे कसं ते डबल नाही ते तेवढ्या दूरचं कॅमेऱ्यात येणार नाही ना. असं का? हां तर तिकडे जाऊ आपण डायरेक्ट आता. ठीक आहे मग.